हॅलो हॅलो आपण स्वागत करीत आहोत। जरा टाळ्या वाजल्या पाहिजेत सर्व सन्माननीय मान्यवरांसाठी। उपशाखा प्रमुख सन्मान्य श्री मिलिंदजी म्हात्रे यांचा देखील आपण सन्मान करीत आहोत, स्वागत करीत आहोत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडी विधानसभा प्रभाग क्रमांक 203 च्या वतीने सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत। जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। या मनसे जत्रोत्सवाला मी या व्यासपीठावर येऊन तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतोय, तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतोय। खूप वाटायचं की खरंच ह्या व्यासपीठावर यावं, बोलावं, सगळे मित्रच आहेत आपले, पण थोडंसं काय 19-20 तुम्हाला सगळं माहिती आहे, वेगळे काय सांगायला नको, पण निलेशला आंतरिक नाही खूप आनंद होतो। खरंच असं वाटतं की कुठचा तरी कार्यक्रम निलेश आपण दोघे एकत्र मिळून करू। हां, तर खरंच करूया, आपण खरंच करूया। खूप खूप आनंद। सगळे मित्र आहेत, नंदू चिलेसुद्धा इथे उपस्थित झाले, त्यांचंसुद्धा मी स्वागत करतो। मनसेचा जत्रोत्सव विनोद दादाकर शाखा प्रमुख तुमचं स्वागत करत आहेत। खूप खूप धन्यवाद, बोलायला संधी दिलीत, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल निलेश तुझं खूप खूप अभिनंदन आणि तुझे खूप खूप आभार। धन्यवाद। खूप खूप धन्यवाद सर। त्याचसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष सन्मान्य श्री नंदकुमार चिलेजी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांचं देखील स्वागत करूयात। आयोजक निलेश जिंदप यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी नंदकुमार चिले साहेबांचं स्वागत करावं। जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। मराठीच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे बंधू एकत्रित आले आणि ती नांदी, ती परंपरा या व्यासपीठावर देखील आपल्याला पाहायला मिळते आहे। शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी झगडणाऱ्या या दोन संघटना आहेत, दोन पक्ष। त्यानंतर शाखाध्यक्ष सन्मान्य श्री राजेशजी मोरे यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन। या कोकण महोत्सवाचे सचिव व निरीक्षक सन्मान्य साळवी साहेबांना विनंती करेन की आपण शाखाध्यक्ष राजेश मोरेजी यांचं या ठिकाणी स्वागत करावं। जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। साहेब, या कोकण महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या स्थानिक कलाकारांना तर आपण प्रोत्साहन देतच आहोत, हे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत। शिवाय सांगण्यास आनंद होतोय की महाराष्ट्रातील, मुंबईतील जर कोकण महोत्सव पाहायला गेला तर पहिल्या 3 कोकण महोत्सवामध्ये आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या कोकण महोत्सवाचा देखील क्रमांक येतो। जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आणि आज आपण ही कोकणातली दशावतारी परंपरा या ठिकाणी साकार करीत आहोत। मी विनंती करेन नंदकुमार चिले साहेब, आपण देखील शुभेच्छा द्याव्यात। गेली 11 वर्ष सातत्याने या ठिकाणी निलेश जिंदप प्रभाग क्रमांक 203 ची त्यांची संपूर्ण टीम अतिशय उत्साहात हा जत्रोत्सव या ठिकाणी साजरा करतो। आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आत्ताच शिवसेनेचे आमचे मित्र शाखा प्रमुख मिनार यांनी जाहीर केलं की मला वाटत होतं की खूप या स्टेजवर यावं। त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आणि खरोखरच प्रत्येकाच्या मनात ती भावना होती। आपण ज्या पद्धतीने कार्यक्रम करत असतो आणि तो कार्यक्रम एखादी व्यक्ती जी राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत असते ती नाकारू शकत नाही, त्यांना वाटत असतं की आपण तिथे गेलं पाहिजे। मी तुम्हाला एक उदाहरण देईल। 205 मध्ये प्रभाग क्रमांक 205 मध्ये माझ्या बाजूला शाखाध्यक्ष राजेश मोरे उभे आहेत, हे देखील अतिशय उत्साहाने, मेहनतीने त्या ठिकाणी कोकण महोत्सव प्रतिवर्षी साजरा करतात आणि त्याचप्रमाणे तिथे देखील शिवसेनेचा कोकण महोत्सव साजरा होत असतो। आणि आम्ही देखील ते आमचा कार्यक्रम बघायचा, आम्ही देखील त्यांचा कार्यक्रम बघत असतो। पण ह्या वर्षी त्यांचं देखील आम्हाला निमंत्रण आहे आणि आता इथून आम्ही त्या ठिकाणी 205च्या कोकण महोत्सवाला चाललेलो आहे। मी मनापासून आमचे उपशाखा प्रमुख गणेश तलावडेकर यांना धन्यवाद देतो की त्यांनी
कोकण महोत्सव सुरू होण्यापूर्वीच मला निमंत्रण दिलं, फोन केला आणि आज देखील आवर्जून मला फोन केला की साहेब सर्व येऊन गेलेत, सगळे येत आहेत, परंतु तुम्ही आला नाहीत. आणि गणेशनी मला मनापासून जे निमंत्रण दिलं, आज या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल मी गणेशला देखील खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपला कोकण महोत्सव प्रभाग क्रमांक 203च्या वतीने जो होत आहे तो असा यापुढे सदैव चालू राहो, आनंदात हो, याची मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण मायरासाच्या सौजन्यानं ही छोटीशी भेट या ठिकाणी कोकण महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थितांना प्रदान करीत आहोत, सुपूर्द करीत आहोत. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मायरासासाठी देखील. सर्व उपस्थित मान्यवरांचं पुनश्च एकदा खूप खूप आभार. वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. ही नांदी परिवर्तनाची नांदी. ताई एक चिठ्ठी काढायची आहे तू. धाकधूक वाटली. पैठणी कोणाला मिळते? कारण प्रत्येक गृहलक्ष्मीचं स्वप्न असतं ही पैठणी प्राप्त करणं. बघूयात. मी मोबाईल क्रमांक आधी अनाउन्स करेन. 9860. कोणाचे आहेत हे 4 क्रमांक? 9860. त्याच्या पुढील क्रमांक 619523. 9860619523 आहेत का? आनंदी राजरतन धुताडे. कुठे आहेत ताई? कुठे आहेत? त्या हॉस्पिटलला गेल्या. या तुम्ही या. चला, ही पैठणी लागलेली आहे. आनंदी राजरतन धुताडे ताईंना जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ताईंसाठी. विनंती करेन आमच्या रणरागिणींना. आहे पावती आहे. बघितलं, पावती चेक केल्याशिवाय आम्ही पैठणी देणार नाही आहोत. झालंय, कन्फर्म झालंय. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आनंदीताई जरी उपस्थित नसल्या तरी आमच्या धुताडे दादांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ही मानाची पैठणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं प्रभाग क्रमांक 203च्या वतीनं आयोजक निलेशजी इंदप यांच्या वतीनं ही सुपूर्द करण्यात येत आहे. जरा एकदा ह्या आमच्या सर्व रणरागिणींचा फोटो काढूया. दादा खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन. ह्या सर्व आमच्या रणरागिणींचा एक ग्रुप फोटो होऊ द्या. परवा 21 तारखेला सायंकाळी 7 वाजता पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. आपण आमच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे आणि खास करून पदार्थ आपल्याला कोकणातील एखादा पदार्थ बनवून आणायचा आहे. त्याचसोबत आपला फॉर्म भरून त्या फॉर्मवर आपले डिटेल्स द्यायचे आहेत. आपण कोणता पदार्थ बनवणार आहात आणि तोचा आस्वाद आपण घेऊ शकता. इतकंच नव्हे, लाडू असतील, मसाले असतील किंवा खाजे असतील, विविध प्रकारचे लाडू आहेत, खाजे आहेत, काजू आहेत. आणि इतकंच नव्हे तर आवळ्याचा, आंब्याचा ज्यूस तो देखील काउंटर या ठिकाणी लागलेला आहे, स्टॉल लागलेला आहे. कोकणी तडका असेल ज्यामध्ये आपण काल कांदा भजी, अळूवडी, साखली होती. इतकंच नव्हे, या पारंपरिक पदार्थांसोबत काही नाविन्यपूर्ण पदार्थ देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. साटम दादांच्या इथे मोमोज मी मगाशी टेस्ट केले होते. खास करून चिकन मोमोज आपण जर खायचे असतील तर आपण त्या साटम दादांच्या काउंटरला भेट द्यायचे. भजावे
मनोरंजना नाथपंत आला. हे वीरभद्रा, असंख्य प्रश्नांची प्रश्नावली म्हणे निर्माण झाली असेल. या महादेवाने तुला काय बोलावलं असेल? कशासाठी? एकाच गोष्टीसाठी. असं कोणती गोष्ट? हे वीरभद्रा, काय धारण करीत असताना, राम नामाचा जयघोष होत असताना एक चित्र डोळ्यासमोर दिसू लागलं. काय ते? या विश्व उद्धारासाठी, या विश्व कल्याणासाठी, या कलियुगाच्या ठिकाणी भक्ती मार्गाचा प्रसार होण्यासाठी ज्या नावानाथांवर जबाबदारी दिली त्याची श्रेष्ठ नाथ कवी नारायणाचा अवतार, बरोबर, तो मच्छिंद्रनाथ. आणि त्याच मच्छिंद्रनाथ आणि तुमच्यापर्यंत नाही केलंय. विलंब नको, विलंब नको. पर्यंत आपल्याला जायचंय. वीरभद्र, ज्या माझ्या गुरुदेवाची जी आस्ती तुमच्या जवळ आहे, हे मला हवे त्या म्हणतोय. मिळणार नाही. मिळालं असेल. कोणत्या प्रकारात कोणाची जागा नाही. हे भाऊराया, मच्छिंद्राला पुनर्जन्म मिळाला. पण राजाच्या देहात माझे पंचप्राण वावरत असताना माझ्या हिरण्य गर्भापासून ज्या महाराणीला दिवस गेले आणि का पुत्ररत्नाचा लाभ तिला झाला, ती प्रयाग क्षेत्रीची महाराणी पहा या दिशेने येते. हे महाराणी, तुला ज्ञात आहे सांगितल्याप्रमाणे 12 वर्ष पूर्ण झालेले आणि या 12 वर्षानंतर तुझं सौभाग्य तुला यहलोकीची यात्रा संपून परलोकी गेलेला आहे. पण हा तुझा पुत्र, या पुत्राची ओळख या विश्वात निर्माण व्हावी याच्यासाठी पुढे येणाऱ्या काळात 84 सिद्धामध्ये याची गणना केली जाईल. याचं आज मी नामकरण करतोय. आजपासून याला धर्मनाथ म्हणून ओळखलं जाईल. आजपासून पुढे येणाऱ्या 12 वर्षानंतर पुनश्च आपल्या प्रयाग नाथ तत्वाची त्याला दीक्षा देऊ आणि भक्ती प्रसारासाठी आम्हा नाथांसमवेत घेऊन जाऊ. यापुढे तुझं आयुष्य सदैव कल्याणकारी होईल असा या वचनाचा तुला की दादांच्या हस्ते आपण संपूर्ण ग्रुपचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आपला एक प्रतिनिधी जे कोण लीडर असतील मी, आपण या पुढे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. श्रीदेवी भगवती पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ संबंध या मंडळींचा आपण या ठिकाणी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण 8 वाजल्यापासून ही मंडळी आता 10:15 वाजत आले. फार सुंदर असा अभिनय. आणि आम्हाला म्हणजे प्रकाश पांडुरंग लब्धे प्रस्तुत श्रीदेवी भगवती पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ मुनगे देवगड या मंडळाला इथं बोलावून कोकणच्या लाल मातीतला आविष्कार दशावतार हा नाट्यप्रयोग, परकाया प्रवेश हा नाथतत्वावर आधारित नाट्यप्रयोग
सादर करण्याची सुवर्ण संधी दिली त्याबद्दल या भव्य दिव्य कोकण महोत्सवाचे सन्माननीय आयोजक सन्माननीय निलेश इंदपजी यांचे त्यांच्या संपूर्ण टीमचे आमच्या भगवती दशावतार नाट्यमंडळाच्या वतीने मी आभार मानतो आणि तुम्हा रसिकांची माफी मागतो याच्यासाठी की हा नाट्यप्रयोग अजून 1 तास चालणार होता. ही कथा रंगतदार पुढे होणार होती पण ती वेळेच्या बंधनामुळे आम्हाला आटोपती घ्यावी लागली. त्यासाठी तुम्हा सर्वांचे क्षमस्व. आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील. बघूया ही पैठणी कोणाला मिळते. मोबाईल नंबर आहे 9969 थांबा अजून 10 नंबर मला पूर्ण घेऊ द्या. 9969381996 विमल मोरिये. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ताईंसाठी. मी जसे 4 नंबर अनाऊन्स केले त्यांना गॅरंटी झाली की हे बक्षीस ही पैठणी मलाच मिळणार. या या लवकर या ताई. विमल मोरिये ताई. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं ही आकर्षक अशी पैठणी विमल ताई मध्ये या सेंटरला आणि नरेताई आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की आपण ही मानाची पैठणी विमलताईंना भेट म्हणून द्यावी. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ताई याची पावती आहे ना तुमच्याकडे? आहे. सर आपल्या कोकणातील कोणताही एक पदार्थ आपल्याला बनवून